राजने दोघांकडे दुर्लक्ष केले आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माईल घेऊन पुढे गेला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजच्या सांगण्यावरून प्रियाने तिचा आणि राजचा नाश्ता त्यांच्या बेडरूममध्ये आणला. राज बेडवर बसून नाश्ता करत होता आणि प्रिया देखील त्याच्यासमोर बसून नाश्ता करत होती. मी अशी वरती बेडरूममध्ये नाश्ता करत आहे तर खाली सर्वांना वाईट तर वाटणार नाही ना? प्रिया राजला म्हणाली. नाही, राजने फक्त एवढेच म्हटले आणि टीव्हीवर मॅच पाहू लागला. नक्की ना? प्रिया म्हणाली. प्रिया, मी एकदा नाही म्हटल्यावर हे प्रकरण संपले आहे, राज प्रियाला फटकारत म्हणाला. प्रियाने पुन्हा नाश्ता करायला सुरुवात केली. तू सँडविच का खात नाहीस? राज म्हणाला. असंच. तुला आवडत नाही का? राजने विचारले. मला ते आवडते पण तुम्हालाही आवडते ना? प्रिया. मग? राजने म्हटले. म्हणून मी फक्त 2 सँडविच बनवले कारण ब्रेड संपला होता. तुम्ही ते खाऊ शकता. मी हे पोहे खात आहे. हो, तूही एक सँडविच घेऊ शकते, राज म्हणाला. ठीक आहे, पण मला नको आहे, प्रिया म्हणाली. हो, मग ते घे आणि परत स्वयंपाकघरात फेकून दे, राज रागाने म्हणाला. तुम्हाला का राग येतोय? मी काय चूक केली? काही नाही, असं म्हणत राज नाश्ता सोडून उठू लागला. हो, मी एक खात आहे, कृपया रागावून जाऊ नका, प्रिया उठली आणि राजचा हात धरत म्हणाली. बघ, मी जे सांगतो ते प्रेमाने करत जा किंवा पूर्णपणे नकार देत जा, कारण मी तुला नेहमी हे खात जा किंवा ते करत जा असं सांगणार नाही. समजलं का? राज रागाने म्हणाला. हो, मला समजलं, प्रिया हळूहळू डोके हलवत म्हणाली. दोघेही नाश्ता करायला बसले तेव्हा प्रियाने प्रश्न विचारला. काल काकू काय म्हणाल्या? त्यांनी काल रात्री जे करायचे होते ते केले आहे. आता सकाळ झाली आहे आणि खाली जा आणि जर तुला काही हरकत नसेल तर मला आणखी एक कॉफी आण. मी लगेच घेऊन येते, प्रिया उठताना म्हणाली. मी आत्ताच बोललो का मी? राज जड आवाजात म्हणाला. प्रियाने हळूच नकारात मान हलवली. मग मी खाली गेल्यावर घेऊन येईल, प्रिया म्हणाली आणि परत बसली. आज प्रिया आणि राजला रिसेप्शनला जायचे होते आणि फक्त रुद्र त्यांच्यासोबत जात होता. बाकीचे सर्वजण घरीच होते. रमणमुळे प्रीतीला खरोखर जायचे होते पण तिला पायाला लागलेले होते आणि म्हणून ती जाऊ शकत नव्हती किंवा आग्रही करू शकत नव्हती. खोलीत राज त्याचा फोन घेऊन शर्टलेस फिरत होता आणि प्रिया स्वतःसाठी कपडे निवडत होती. काही वेळाने राजचा आवाज आला. तू काय घालणार आहेस? तुम्ही म्हणाल ते, प्रिया म्हणाली. मग माझे कपडे घाल. मी तुमचे कपडे कसे घालू? का? तू तर आत्ता म्हणालीस ना तुम्ही म्हणशाल ते. मला वाटलं होतं की तुम्ही म्हणाल लेडीज कपडे. आता तू मला विचारले आहेस, मी तुला जे घालायला सांगेल ते घाल. सॉरी, आता विचारणार नाही. अरे, म्हणजे आता माझी पसंत महत्त्वाची नाही? राज, मला चक्कर येत आहे, प्रिया राजच्या बोलण्याने अस्वस्थ होऊन म्हणाली. चल मग तुला वॉशिंग मशीनमध्ये टाकून देतो. चक्कर येणे ठीक होईल, प्रियाला मांडीवर उचलत राज म्हणाला. पण आपण कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. आता मी तुलाही टाकतो, तो गंभीरपणे प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला आणि आपली विचारिणी रागस राणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही मजाक करताय ना माझ्यासोबत राज? प्रिया राजच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणाली. राज हसला आणि प्रियाला मांडीवर घेऊन बेडवर बसला. तू आज साडी नेसणार नाहीस, राजचे बोलणे ऐकून प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली. राज, मी तुमचे कपडे घालू शकत नाही, सगळे हसतील. हे ऐकून राज हसायला लागला पण हास्य अदृश्य होते. राजने प्रियाला खाली उतरवले आणि मग प्रियाला एक बॅग देत म्हणाला. यात जे काही असेल ते तू घालशील आणि हे लेडीज कपडे आहेत. राजचे बोलणे ऐकून प्रिया आनंदाने भरून आली कारण राजने तिच्यासाठी कपडे आणले होते. ही खूप मोठी गोष्ट होती तिच्यासाठी. प्रियाने आनंदाने बॅग उघडली तेव्हा तिला त्यात एक सिल्वर ड्रेस दिसला, तोही वेस्टर्न ड्रेस. हे वेस्टर्न आहे तर मी हे कसे घालू शकते? मी ते तुला घालून सांगू का? राज त्याची एक भुवई उंचावत म्हणाला. नाही, म्हणजे आई आणि इतर सर्वजण नाराज होतील. कोणीही नाराज होणार नाही, त्यांनी स्वतः हे सांगितले आहे कारण आजच्या पार्टीचा हा थीम आहे. म्हणून आता कोणताही प्रश्न न विचारता शांतपणे ते बदल. आता या निष्पाप प्राणीला आणखी प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती. ती शांतपणे तिचा ड्रेस घेऊन चेंज करायला गेली. ती गेल्यानंतर राजनेही काळा शर्ट, काळी पॅन्ट आणि काळे ब्लेझर घातले आणि तयारीला लागला. काहीशा भीतीनंतर जेव्हा प्रिया कपडे बदलून आली आणि राजने तिला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे नजर न हटवता पाहतच राहिला आणि आपोआप त्याची पावलं हळूहळू तिच्याकडे येऊ लागली.
आणि मग तो प्रियाच्या अगदी समोर उभा राहिला. प्रियाला पाहून राज तिच्यात हरवून गेला आणि त्याला स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही. काहीही न बोलता त्याने प्रियाला घट्ट मिठी मारली आणि हळूहळू त्याचे हात तिच्या भोवती घट्ट केले. प्रियालाही त्याच्या भाऊंमध्ये स्वतःवर कंट्रोल ठेवण्यात असहाय्य वाटत होते. राजचे ओठ प्रियाच्या मानेवर फिरू लागले आणि प्रिया फक्त उसासा टाकू शकली. पण नंतर खूप प्रयत्न केल्यानंतर राज तिच्यापासून दूर गेला. नाहीतर तो तिच्याशी प्रेम करण्याच्या मूडमध्ये होता. राजची लाज वाटून प्रिया आरशाकडे तयार होण्यासाठी गेली आणि राज आरशातून प्रियाकडे गुपचूप पाहू लागला. आज प्रियाला ती कशी दिसते हे विचारायचे नव्हते, कारण तिला न विचारताही उत्तर मिळाले होते आणि त्या आनंदाची चमक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. काही वेळाने दोघेही रिसेप्शनला पोहोचले. रिसेप्शन खूप भव्य होते आणि तिथे सगळे फोटो काढत होते. राजने प्रियाचा हात धरला आणि तिला सगळ्यांपासून बाजूला घेऊन एका साईडला कॅमेरामॅन समोर त्यांनी जी पोज दिली त्याने सर्व कपलला फेल केले. फोटो क्लिक केल्यानंतर दोघांनीही स्टेजवर जाऊन नवरा नवरी दोघांचे अभिनंदन केले. त्यानंतर प्रियाने गीतासोबत बोलायला सुरुवात केली आणि राजने रुद्र, रमन आणि इतर सर्व नातेवाईकांशी बोलायला सुरुवात केली. प्रिया, तू ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस, प्रियाचा गाल प्रेमाने ओढत गीता म्हणाली. गीता दीदी थँक्यू, प्रिया ही प्रेमाने बोलली. आज तुझा लाडका राजबाबू खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होता आणि येताच त्याने प्रेमाने तुझ्यासोबत वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले, गीता चिडवत म्हणाली, ज्यावर प्रिया फक्त हसली. काही वेळाने रमन आणि प्रिया बाजूला उभे राहून बोलत होते. भैया, आईबाबांना सोबत घेऊन भेटायला परत ये ना आमच्या घरी. तसं पण प्रीती दीदीचा ॲक्सिडेंट झाला आहे, म्हणून तुम्ही सगळे तिला भेटायला आले तर चांगलं वाटेल. हो, आई आणि बाबा येणार आहेत, त्यांनी मला सांगितले, रमन म्हणाला. आणि तू येणार नाहीस का? नाही, मी तिथे येऊन काय करू? मग तुला मलाही भेटायचं नाही आहे का परत? प्रिया निरागसपणे म्हणाली. आपल्या निष्पाप बहिणीला पाहून आणि हे ऐकून रमन हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या बहिणीसाठी काहीही करेन. बरं प्रीती आता कशी आहे? रमनने शेवटी विचारले आणि हे ऐकून प्रिया थोडी दुःखी झाली. काय झालं? तुझा चेहरा का उतरला? रमनने विचारल्यावर प्रियाने त्याला सर्व काही सांगितले, पण तिला माहीत नव्हते की दाराच्या पलीकडे राज उभा होता, जो सर्व काही ऐकत होता आणि त्याला थोडं वाईट वाटलं की त्याने त्याच्या बाजूने प्रियाला चुकीचे ठरवू दिले नव्हते. मग प्रियाने रमनला हे सर्व का सांगितले? हे सर्व ऐकून रमनलाही वाईट वाटले आणि प्रीतीने असे का केले याचा त्याला राग आला. पण राजने प्रियाची बाजू घेतली होती, म्हणून त्याला आणखी काही बोलून प्रकरण बिघडवायचे नव्हते. राज तिथून निघून गेला होता, पण प्रिया अजूनही रमनशी बोलत होती. भैया, चुकी तर माझीच होती. एकतर त्यांना दुखापत झाली होती आणि मी त्यांना वेड्यासारखे प्रश्नांवर प्रश्न विचारत होते. मी त्यांना आराम करू दिला नाही आणि माझ्यामुळे राज आणि प्रीती दीदीमध्ये भांडण झाले. काही हरकत नाही, सगळं ठीक होईल. परिस्थिती अशी झाली होती की ना तुझी चूक होती ना प्रीतीची. या बाबतीत रमनने प्रियासमोर कोणालाही दोष दिला नाही किंवा कोणाचीही चूक सुधारली नाही. जेव्हा राजने जेवण केले नाही तर प्रियानेही थोडे जेवले आणि दोघेही गाडीने घरी निघून गेले. जेव्हा प्रिया राजशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत होती तेव्हा राज उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये देत होता. काय झालं राज? तुम्ही जेवण केले नाही आणि आता तुम्ही नीट बोलतही नाही आहात. मी गाडी चालवत आहे, गाडी चालवताना मी तुझ्याशी बोलू शकतो का? राज काहीशा रागाने म्हणाला. त्याच्याकडून हे ऐकून प्रिया पूर्णपणे गप्प झाली, जणू काही तिने खूप मोठी चूक केली आहे. राजने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि बाहेर दुकानातून पाणी बॉटल आणली. त्याला तहान लागली होती. तुम्हाला माहीत आहे राज, आई बाबा आणि भैया घरी परत येणार आहेत. यावेळी तुम्ही घरीच राहणार आहात ना? प्रिया राजला म्हणाली. मी त्यांना भेटून काय करू? तूच त्यांना भेट आणि भेटून आपल्या घरातील सर्व गोष्टी सांग, जसं तू तुझ्या भावाला सांगितलं होतंस. तुम्हाला काय म्हणायचंय? प्रिया गोंधळून म्हणाली. तू भोळी आहेस प्रिया, हे मला माहीत आहे, पण आता हे सगळं ओव्हर होतंय. हे सांग, मी तुला चुकीचं ठरवलंस का? मी तुझी साथ दिली नाही का? मग तू रमनला तुझ्याबद्दल आणि प्रीतीबद्दल का सांगितलेस? माझ्या बहिणीला तुझ्या कुटुंबाच्या नजरेत बदनाम करायचे आहे का? राज रागाने म्हणाला. नाही, तुम्ही चुकीचं समजत आहात, असं अजिबात नाहीये, प्रिया त्याला समजावून सांगत म्हणाली. प्लीज आता काही बोलू नकोस, मला काही ऐकायचे नाही आणि बोलायचे नाही. प्लीज एकदा माझे ऐका, प्रिया म्हणाली. मी म्हणालो ना की मला बोलायचे नाही, तर बस विषय संपला.
राज प्रियाकडे हात दाखवत म्हणाला. प्रियाने डोळे घट्ट मिटले आणि बाहेर पाहिले आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते घरी आले तेव्हा सगळे झोपले होते म्हणून दोघेही शांतपणे खोलीत आले आणि ते येताच राजने कपडे बदलले आणि मग बेडवर झोपला. राज प्लीज एकदा, प्रिया त्याच्याजवळ आली आणि म्हणाली. प्रिया प्लीज, मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे, झोप जा आता. असं म्हणत राजने त्याच्या बाजूला लाईट बंद केला आणि झोपी गेला. बिचारी प्रिया निराश होऊन एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि रडत राहिली. आता असं वागू नकोस, मलाही आवडत नाही इमोशनल होऊन इतरांना तुझ्याशी सहमत होण्यास भाग पाडणे. सॉरी, मला माहीत नव्हते की लग्नानंतर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत काहीही शेअर करू शकत नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटल्यास आपण रडूही शकत नाही. असे म्हणत प्रिया तिच्या जागेवरून उठली आणि कपडे बदलण्यासाठी गेली. ती परत आली तेव्हा राज प्रियाशी बोलण्यासाठी बेडवर बसला होता, पण प्रिया काहीच बोलली नाही आणि तिच्या जागी येऊन झोपली. यावर राजलाही राग आला आणि तोही झोपला. दोघांनाही बराच वेळ झोप लागली नाही, पण त्यांच्यापैकी कोणीही एकमेकांशी बोलले नाही. प्रिया बोलली नाही कारण तिला राजला अधिक त्रास द्यायचा नव्हता आणि राजला वाटले की प्रियासाठी सर्व काही करूनही प्रियाने त्याला आता सुनावले. थोड्या वेळाने दोघांनी आपली कूस बदलली आणि त्यांच्या नजरा भेटल्या, पण राजने पटकन डोळे मिटले. पण थोड्या वेळाने त्याला जाणवले की प्रिया त्याच्या खूप जवळ आहे आणि त्याच्या गालाचे चुंबन घेत आहे आणि त्याला त्याच्या गालावर प्रियाचे अश्रू जाणवत होते आणि त्याचे हृदय दुखत होते, जे तो व्यक्त करू शकत नव्हता. राजने प्रियाला स्वतःपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाने राजला घट्ट धरले आणि रडत म्हणाली. मी रमण भैयाला सर्व काही सांगितले जरूर, पण मी हेच म्हटले की माझी चूक होती आणि माझ्यामुळेच तुमच्यात आणि प्रीती दीदीत भांडण झाली. मग भैया म्हणाला की ही आमच्या दोघींचीही चूक नव्हती, परिस्थिती अशी झाली होती. याशिवाय मी त्याला दुसरे काही सांगितले नाही. मी माझ्या आई आणि बाबांची शपथ घेते. आणि हे बोलल्यानंतर आमची भोळी राणी पुन्हा वळली आणि झोपली. ती अजूनही रडत होती. प्रियाने रमणला काय म्हटले ते त्याने ऐकले नव्हते, तरी त्याला खात्री होती की ती हेच बोलली असेल, कारण प्रियाने तिच्या आईवडिलांची शपथ घेतली होती म्हणून. नाही तर प्रियामध्ये धूर्त असण्याचे कोणतेही लक्षण नव्हते आणि राजला हे चांगलेच माहीत होते. राजने तिला फटकारले होते, पण आता प्रियाबद्दल कळल्यानंतर त्याला त्याची चूक कळली. त्याने स्वतःशीच म्हटले की कदाचित त्याने आधी तिच्याशी बोलायला हवे होते. काही क्षणांच्या नंतर राजने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्याजवळ गेला, पण त्याने पाहिले की प्रिया रडत रडत झोपी गेली होती. राजला तिला झोपेतून उठवणे योग्य वाटले नाही म्हणून तो सरळ झोपला. आता त्याचा राग शांत झाला होता. त्याला आता तिच्यावर प्रेम येत होतं आणि भूकही लागली होती, पण तरीही त्याला वाटत होते की तो झोपी जाईल. पण तो एका बाजूने दुसरीकडे सारखा कूस बदलत राहिला, पण त्याला झोप काही येत नव्हती. दुसरीकडे प्रिया झोपली नव्हती, ती फक्त झोपेचे नाटक करत होती, कारण सध्या तिला तिच्या बोलण्याने राजला पुन्हा त्रास द्यायचा नव्हता. राजला इतक्या वेळेस कूस बदलताना पाहून प्रियाने अंदाज लावला की राजला भूक लागली असेल, कारण राज कधीच एवढ्या वेळेस कूस बदलत नाही, शिवाय भुकेच्या. एवढं तर तिला या 6 महिन्यात त्याच्याबद्दल माहीत झालं होतं. प्रिया अचानक उठली आणि तिच्या मोकळ्या केसांचा आंबाडा बनवू लागली. तू झोपली नाहीस का? तिला अचानक उठताना पाहून राजने आश्चर्याने विचारले. नाही, माझी झोप मोडली, प्रियाने उत्तर दिले आणि ती उठून खोलीबाहेर जाऊ लागली. पाणी तर आहे ना रूममध्ये? राज बेडवर झोपताना म्हटला. मला पाण्याची गरज नाहीये, मी स्वयंपाकघरात जाते आणि तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. मला माहीत आहे तुम्हाला भूक लागली आहे, प्रिया प्रेमाने म्हणाली. राजला त्याच्या निष्पाप राणीला आपल्या मिठीत घ्यायचे होते. त्याची अर्धी भूक अशा प्रकारे भागली असती, पण तुम्हाला तर माहीत आहेत ना, तो फक्त विचार करतो आणि ते कृतीत करत नाही. नाही, काही गरज नाही, तू परत झोप जा, तू सकाळी लवकर उठतेस, तुला पुरेशी झोप मिळाली पाहिजे, राज बेडवर बसताना म्हणाला. ते होऊन जाईल काय? राजने विचारले. पूर्ण झोप, प्रिया एका निष्पाप मुलीसारखी बोलली. आणि नाही झाली तर काय? तर मी दुपारी तर झोपेलच ना, मला कोणी काही बोलत नाही, प्रिया राजला म्हणाली. त्याची निरागस राणी तिच्या निरागसतेने राजच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके वाढवण्याचा प्रयत्न करत होती.
मी पटकन काहीतरी खायला बनवून आणते. प्रिया, काय बनवणार? राजने विचारले. तुम्हाला काय खायचं? तुला. काय? तुला जे काही येतं ते. राजने मजाक केल्यानंतर त्याचे शब्द बदलले. मी तुमचे आवडते सॅलड बनवू का? बनव. बेडवरून उठत राज म्हणाला. राजचे हो ऐकून प्रिया अशा प्रकारे खोलीतून बाहेर पडली की जर ती वेळेवर पोहोचली नाही तर स्वयंपाकघरातील काउंटर बंद होईल. स्वयंपाकघरात तिने पटकन राजसाठी विदेशी स्टाईलचे सॅलड बनवायला सुरुवात केली आणि त्याच घाईत भाज्या कापत असताना तिची बोट कापली गेली आणि तिच्या तोंडातून एक आक्रोश बाहेर पडला. पण धोकादायक गोष्ट म्हणजे राज तिच्यासमोर उभा होता. प्रियाला माहीत नव्हते की राज देखील तिच्या मागे स्वयंपाकघरात आला होता आणि स्वयंपाकघराच्या दाराशी उभा राहून तिला पाहत होता. आणि जेव्हा प्रियाची बोट कापली गेली तेव्हा तो घाबरला. राजने पटकन प्रियाचे बोट धरले आणि ते त्याच्या तोंडात घातले. राज त्याच्या जिभेवर प्रियाचे रक्त चोखत होता. त्यामुळे प्रियाकडे पाहताना त्याचे डोळे लहान होत होत चालले होते. माझ्याकडे असं पाहू नका. मला लागला आहे म्हणून माझ्यावर रागावू नका, प्रिया घाबरून राजला म्हणाली. राजने प्रियाचं बोट तोंडातून काढलं आणि प्रथम तिचे बोट थंड पाण्याने धुतले. काही वेळाने रक्तस्राव थांबला आणि राजचा राग सुरू झाला. म्हणजे जर तू चुका केल्या तर तुला दुखापत होईलच ना? तुला इतकी घाई करायला कोण सांगत होतं? मी तुला घाई करायला सांगितलं होतं का? राज थोडासा रागातच म्हणाला. प्रिया काहीच बोलली नाही. ती फक्त राजकडे पाहत राहिली. तू गप्प का झालीस ते सांग. मी काय बोलावे जेव्हा मला माहीत आहे की मी काहीही बोलले तरी मला फटकारले जाईल. प्रियाचे प्रेमळ उत्तर ऐकून राजने कपाळावर हात फिरवायला सुरुवात केली आणि तो किंचित हसला. तुम्ही असं हसून माझी चेष्टा करत आहात? तुम्ही कधीच असं हसत नाही. गप्प बस आणि एका बाजूला उभी राहा. तुम्ही मला बाजूला उभं करून माझी आणखी चेष्टा करणार आहेत का? नाही, मी माशा हाकलून लावेल, राज चिडून म्हणाला. त्याला चिडचिड करताना पाहून प्रिया पटकन बाजूला झाली, पण तरीही हळुवारपणे बडबडतच म्हणाली. माशी कुठे आहे इथे? तू पुन्हा काहीतरी बोललीस? राज तिच्याकडे पाहत म्हणाला. प्रियाने पटकन नाही म्हणून मान हलवली. राजने काकडी कापायला सुरुवात केली. मी कापते ना? तुझ्या तोंडावर बोट ठेव, राज तिला फटकारत म्हणाला. प्रियाने पटकन तोंडावर बोट ठेवले. राजने आता चाकू घेतला आणि काकडी कापायला सुरुवात केली. त्याने 3-4 काकड्यांचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्यावर मीठ आणि तिखट भुरभुरलं आणि थोडा लिंबाचा रस. राजला फक्त तेवढेच बनवायला येत होते म्हणून त्याने तेच बनवले. राजने काकडीचा तुकडा उचलला आणि प्रियाला म्हणाला, तुझं तोंडावरचं बोट काढ आणि तोंड उघड. प्रियाने तोंड उघडले आणि राजने काकडीचा तुकडा तिच्या तोंडात घातला. कसं आहे? मीठ थोडं कमी झालंय, प्रिया काकडी चावताना म्हणाली. राज काहीच बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. खूप छान आहे, एका आचारीसारखा तुम्ही खूप छान स्वयंपाक केला आहे, प्रिया पटकन म्हणाली. मी हे जेवण बनवलंय का? राज कोणत्याही भावनेशिवाय म्हणाला. खरंच मीठ कमी आहे, पण मी ते खाईल, प्रियाला कुठे कुठे बोलता येत होते. राजने आणखी थोडे मीठ भुरभुरले आणि ते मिक्स केले आणि प्रियाकडे पाहू लागला. आता बरोबर आहे की अजून काही बाकी आहे? प्रिया घाबरून त्याच्याकडे पाहती. एक तुकडा घेते आणि खाऊन म्हणते, आता अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही आधीच इतकी मीठ घालायला हवे होते, ती राजाची नजर टाळत म्हणाली. प्रियाने राजचा अशा निरागसपणे अपमान केला होता की तो माणूस तिला फटकारू शकला नाही किंवा तिच्या बोलण्यावर हसूही शकला नाही. आता वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत जाऊया की इथेच कॅन्डल लाईट सॅलड खायचं विचार आहे? काकडीत काटावाला चमचा घालत राज म्हणाला. मी आधीच निघत होते, असं म्हणत प्रिया काकडीची प्लेट घेऊन वेगाने पुढे पुढे जाऊ लागली आणि राज त्याच्या शॉर्ट पॅन्टीच्या खिशात दोन्ही हात घालत हसत हसत तिच्या मागे जाऊ लागला. 2 दिवसांनी दुपारी प्रियाचे आई वडील आणि भाऊ रमण प्रीतीला पाहायला आले होते. राज घरी नव्हता आणि प्रीतीला भेटल्यानंतर सर्वजण आपापसात बोलत होते. एक चांगली गोष्ट म्हणजे राधा यांनी प्रियाच्या आईवडिलांशी बोलताना कोणताही राग दाखवला नाही किंवा त्या काहीही बोलल्या नाहीत आणि यामागील सर्वात मोठे कारण राजेश्वरी या होत्या. त्यांनी राधा यांना सांगितले होते की याबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही. यावेळी राजचे आई आणि वडील, राधा, प्रीती, गीता आणि प्रिया घरी होते. रुद्र आणि राजचे काका ऑफिसला गेले होते आणि राज देखील रेस्टॉरंट आणि हॉटेलचे काम पाहत होता. खाली सगळे बोलत होते आणि रमण प्रियासोबत त्यांच्या खोलीत बसला होता.
मी खरं सांगते भैया, त्यानंतर काही झालं नाही, कारण मी किंवा राज प्रीती दिदी किंवा काकूंशी बोलत नाही आहे. राज मला त्यांच्याशी बोलूच देत नाही आणि ते लोकही आमच्याशी बोलत नाही. मी तर माफी मागायला पण तयार आहे, पण राज मला बोलू देईल तर ना, प्रिया रमणला म्हणाली. रमणला आता काय बोलावे ते समजत नव्हते, पण त्याला हे सर्व आवडत नव्हते. त्याला प्रियाबद्दल कोणाच्याही मनात चुकीच्या भावना असाव्यात असे वाटत नव्हते, कारण त्याला माहीत होते की या सर्व गोष्टी हळूहळू नाते बिघडवतात. यावेळी प्रियाने रमणला सांगितले नाही की रिसेप्शन नंतर राज तिच्यावर रागावला होता. आता तिला कोणताही विषय उपस्थित करून राजला नाराज करायचे नव्हते. रमण आणि प्रिया बोलत असताना दारावर थाप पडली. दोघांनी दाराकडे पाहिले तर प्रीती तिथे होती. प्रीती दिदी, तुम्ही वर का आलात? मला खाली बोलावू शकला असता. प्रिया प्रीतीजवळ आली आणि म्हणाली. वहिनी, मी तुमच्या खोलीत येऊ शकत नाही का? प्रीती हसत पण एक टोमणा मारत म्हणाली होती, जे रमणला कळालं होतं पण प्रियाला नाही. तसं नाही प्रीती दिदी, तुम्हाला पायाला लागलेला आहे ना, म्हणून मी म्हणत होती तुम्ही आत या ना, प्रिया प्रीतीला हसत म्हणते. ती रमणकडे पाहत आत येते. रमणही एकदा तिच्याकडे पाहतो आणि नंतर त्याची नजर दुसरीकडे वळवतो. मला वाटलं की खाली सर्व मोठी माणसं बसली आहेत म्हणून मी इथे यावं. प्रीतीचे बोलणे ऐकून प्रिया हसली. ते पुढे काही बोलण्यापूर्वीच गीता तिथे येते आणि प्रियाला बाहेर बोलावते. गीताच्या बाहेर बोलावण्याबरोबर प्रिया बाहेर जाते. प्रिया, जेवण बनवायचं आहे, सगळे एकत्र जेवण करतील म्हणून मला स्वयंपाक बनवण्यात मदत कर. हो गीता दिदी, हे बोलून प्रियाने लगेच रमणला हे सांगितले आणि खाली गेली. पण रमण अस्वस्थ झाला, कारण प्रीती देखील खोलीत होती. रमण खोलीतून बाहेर जाऊ लागला तेव्हा प्रीतीने पटकन त्याचा हात धरला. प्रीती, तू हे काय करतेस? माझा हात सोड. रमण रागाने हात मोकळा करत म्हणाला. असं का वागतोयस रमण? तू माझा फोन उचलत नाही आणि माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीस, आणि आजही तू तोंड फिरवून निघून जातोयस. तुला माझी काळजी नाहीये का? प्रीती खिन्नपणे म्हणाली. प्रीती, तुझी काळजी घेण्यासाठी इथे खूप लोक आहेत. तू विषय बदलू नकोस रमण. तुला चांगलंच माहीत आहे मी तुझ्यावर प्रेम करते, हे तुला का समजत नाही? आणि मी तुला खूप वेळा सांगितलं आहे, तुला याचे उत्तर माहीत आहे, रमण म्हणाला. रमण प्लीज, कधीतरी माझ्याबद्दल विचार कर. तू नेहमीच काय बहीण बहीण करत राहतोस, प्रीती चिडून म्हणाली. प्रीतीचे म्हणणे ऐकून रमण काही वेळ तिच्याकडे नाराजगीने पाहत राहिला आणि मग त्याने प्रीतीकडे बोट दाखवत म्हटले, तुझ्या या स्वभावामुळे आणि स्वार्थामुळेच मी नेहमी बहीण बहीण करतो. तू मला दोष देत आहेस, प्रीती आश्चर्याने म्हणाली. हे बघ प्रीती, आज मी तुला स्पष्टपणे सांगतोय की हो, मला तू आवडायचीस, पण आता नाही, कारण जिथं नातं निर्माण होऊ शकत नाही तिथे आवडण्याचा किंवा नापसंतीचा प्रश्नच येत नाही, रमण असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. पण प्रीती त्याच्या समोर येते आणि रागाने रमणला म्हणते. बहिणीने तुझे कान भरवले वाटतं. तिने तुला त्या दिवसाबद्दल सांगितले असेल. आधी तिने माझ्या भावाचे कान भरले आणि नंतर तिच्या भावाचे. ही प्रिया माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा काटा आहे, प्रीती रागाने म्हणाली. प्रीतीचं ऐकून रमणने मुठी आवळल्या आणि दातावर दात घासत म्हणाला, जर तुझ्या जागी माझ्या बहिणीने ही गोष्ट केली असती आणि माझ्या जागी तुझा भाऊ असता तर त्यांनी खूप पहिलेच हात उचलला असता. पण हे फक्त आपण विचार करू शकतो, कारण माझी बहीण तुझ्याबद्दल असं कधीच बोलू शकत नाही. मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो. पण आज मला स्वतःवर राग येतोय की मला तू कधी आवडायचीस, रमण खूप रागात म्हणाला. मग मी काय चूक बोलले? हे सगळं काही तुझ्या बहिणीमुळेच होतंय ना. तुला तुझ्या बहिणीमुळे माझ्याशी बोलायचं नाहीये आणि तिथे राजभैयाही तुझ्या बहिणीमुळेच माझ्याशी बोलत नाहीये. तुझी बहीण साधी भोळी नाहीये, तर खूप कपटी आहे. हे ऐकून रमणने दारावर जोरात हात मारला. त्याच्या डोळ्यात राग अंगाऱ्यासारखा जळत होता आणि हे पाहून प्रीती घाबरली आणि एक पाऊल मागे सरकली. पुढच्या वेळी जर तू माझ्या बहिणीबद्दल काही वेडेवाकडे बोललीस तर मी माझ्या बहिणीची शपथ घेतो की मी तुला तुझ्या कुटुंबासमोर अपमानित करेन आणि तू काय आहे ते तुला सांगेल, कारण मी कधीही स्त्रीवर हात उचलायला शिकलो नाही. रमणकडून हे ऐकल्यानंतर प्रीती घाबरली आणि काहीही बोलू शकली नाही. आणि रमणलाही तिथे एक मिनिटही उभे राहायचे नव्हते, म्हणून तो खाली गेला. एवढं सगळं झाल्यावरही प्रीतीला स्वतःची चूक दिसत नव्हती. तिला अजूनही वाटत होतं की प्रिया चुकीची आहे. तर इकडे गीता आणि प्रिया स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होत्या. गीता भाजी बनवत होती आणि प्रिया वरणाला फोडणी देत होती.
फोडणी दिल्यानंतर प्रियाला ठसका लागला आणि गीतालाही ठसका लागला. गीताला थोड्या वेळाने लगेच बरं वाटलं, पण प्रियाचा ठसका काही कमी होत नव्हता. म्हणून गीताने पटकन हातात पाण्याचा ग्लास धरला आणि तो प्रियाच्या ओठांना लावला आणि दुसऱ्या हाताने प्रियाच्या पाठीवर थोपटू लागली. पाणी पिऊन झाल्यावर दोघीही पुन्हा आपापल्या कामात व्यस्त झाल्या. पण अचानक प्रियाने मागून गीताला मिठी मारली आणि म्हणाली, तुमच्याकडून मला जावीची नाही तर बहिणीची फिलिंग येते दीदी. मी खूप भाग्यवान आहे की मला इतकं चांगलं सासर मिळालं. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या घरी इतकी सुंदर मुलगी आली आहे जिचे हृदय अगदी आरशासारखे आहे. भाजी हलवत गीता हसत म्हणाली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.